नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच संगमनेर तालुक्यामध्ये इथं प्रवरा नदी आपली वाहते आणि त्याच्या शेजारी आपले शेतकरी दुष्यळ गुंजाळ म्हणून तर त्यांच्या शेतामध्ये आहोत. आता हे जर पाहिलं तर हे सगळे तोडीवाले लोक हे दरवर्षी एक 3 ते 4 महिने तोड चालू राहते त्यांची आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते ऊस तोडण्यासाठी जात असतात. तर आता SCT वैदिक कशा पद्धतीने वापर केला आणि लावल्यापासून तर हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याकडे दुष्यळ सरांचे व्हिडिओ आहे. तर त्यांचं एकूण 5 एकर ऊस आहे आणि त्या ऊसाबद्दल आपल्याला थोडी माहिती कशा पद्धतीने टेक्नॉलॉजी वापरली त्याबद्दल ते माहिती सांगणार आहे. आणि त्याचबरोबर आपले जे तोडीवाले लोक आहे तर त्यांचे पण आपण थोडं मार्गदर्शन घेणार आहे या ऊसाबद्दल. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव पत्ता सांगा. माझं नाव द्रिशल संजय गुंजाळ, राहणार संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आता ह्यो जो ऊस आहे हा किती याला कशा पद्धतीने SCT वैदिक वापरलेलं आहे? आपण त्या दुष्यळ गुंजाळ सरांच्या शेतामध्ये तो याला कशा पद्धतीने नियोजन केलं ते सांगा. आता याला सर आपण खांडणीच्या वेळेस आहे ना कृषी अमृत 20 बॅगा टाकलेल्या बरं. आहेत टोटल. एकरी प्रमाणे 20 बॅगा दिल्या. RMPH तुम्हाला 3-3 किलो एकरी टाकलेलं आहे. SSM 4-4 गोण्या टाकलेल्या 4-4 दोन टाकलेले SSM आणि सॉइल चार्जरचे 5 लिटर ड्रम प्रति एकराला सोडलेले. प्रति एकराला सोडले. आता हा जो ऊस आहे हा किती महिन्यात झालेला आहे? आता हा ऊस जवळजवळ आता 12 महिने झाले. 12 महिने झालेले. आता इथं आपले तोडकरी बांधव आहे तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर या ऊसाबद्दल काय मार्गदर्शन करशाल तुम्ही? आम्ही भरपूर ऊस तोडे हा, पण असा ऊस भेटला नाही कुठं. काय बदल वाटतो ऊसामध्ये? लय बदल आहे, वजन एक नंबर वाढण्याचं ऊस आहे. एक नंबर कांडी ऊस बी आहे ना? भरपूर जास्त आहे. नंबर ऊस आहे आणि कावळा ऊस आहे. कावळा ऊस आहे. कावळा ऊस अजून आहे. का वाढ कावळा होऊ ऊसला शकते? ती वजनला एक नंबर भरदार वजनाला भरदार आहे. एक नंबर ऊस आहे. किती कांड्यावर होते ऊस असेल? ऊस कमी 50-55 50-55 कांड्यावर ऊस आहे. 50-55 कांडे. हा तुकडा केलेला ऊस आहे. तुकडा केलेला ऊस आहे ना? नाही तर म्हणताना सावता ऊस आहे. हा, म्हणजे तुकडा केलेला आहे. दोन तुकडे वाटण केलेले आहे ऊसाचे. ऊसात याची वाढ भरपूर झाली. दोन नाही, 3 पण तुकडे होते. 3 पण तुकडे होते. वाढ तुकडे जास्त जास्त आहे. झालेली. हा, आणि आज जर पाहायला गेलं तर आता तुम्ही ऊस वाटतात तर ह्या पद्धतीनं जर पाहायला गेलं तर बाकीच्या ऊसां या ऊसांमध्ये काय बदल आहे? तोडायला एकदम नरम ऊस तोडाला आहे. एकदम नरम ऊस आहे. नरम ऊस दुसरे आहे ना? ऊस कडक असते. कडक कोयते असते. चालत नाही. याच्यात आहे का एवढं तुम्ही वजनदार आहे. हळूच कोयता मारला तरी ऊसात तुकडा पडतो. तुकडा पडतो. एकदम कावळा ऊस आहे. सॉफ्ट ऊस आहे. हो एकदम. आज जर पाहायला गेलं तर ऊसाच्या बऱ्याचशा समस्या आहे का ऊस भर निघत नाही किंवा ऊसामध्ये इतर प्रकारचे जास्त मावा असतो. काय म्हणले? एक नंबर ऊस आहे म्हणलं भर एक नंबर देणार. बरं एक नंबर. काय गुंठ्याला काय टनेज पण? गुंठ्याला कमीत कमी एक गुंठ्याला 2-2.5 टन ऊस निघायलाच पाहिजे. गुंठ्याला 2-2.5 हो, टन रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघणार आहे. म्हणजे एक आज जर- नंबर उत्पन्न निघणार आहे. ऊस एक नंबर आहे क्वालिटी. आता हा ऊसाची ट्रॅक्टर तुमची किती ट्रॅक्टर आहे? आमचे 4 ट्रॅक्टर आहे. 4 ट्रॅक्टर भरून राहिले ना तुम्ही? हो म्हणजे आज जर पाहिलं एक ट्रॅक्टर किती टन भरतो? 15-16 15-16 टन एक ट्रॅक्टर येईल. इथं संगमनेरला कारखान्यात हो चालू आहे हेच कारखान्यात. ना? आता बाकीचे जे शेतकरी आपले SCT वैदिक वापरतात त्या शेतकऱ्यांना काय तुम्ही मार्गदर्शन करता? त्यांना आता सांगणं हे जे ही क्वालिटी वापरायची. हे Quality. अशी क्वालिटी अशी आणण्यासाठी क्वालिटी आणणे एक नंबर क्वालिटी. एक या नंबर. बागायतदारांची औषध Quality आणि वापरलं quantity. ते तुम्ही औषध वापरा. असं का? या बागायतदारांचे जे औषध वापरते ते तुम्ही वापरा. आता जर पाहायला गेलं तर आता संगमनेर झालं किंवा प्रवरा झाला किंवा अकोले पट्टा झाला किंवा राऊरी पट्टा झाला हा सगळा ऊसाचं क्षेत्र आहे. आणि ऊसाच्या क्षेत्रामध्ये शेतकरी बाकीच्या पिकाला कंटाळलेले किंवा ऊसाला पण कंटाळलेले कारण क्षारयुक्त पाणी झालं बरेचशा काही जमिनी रासायनिक खताने खराब झालं तर त्यांचं टनेज पण निघत नाही. आज जर पाहायला गेलं तर तुम्ही गुंठ्याला 2-2.5 टन हा ऊस निघतोय म्हणताय तुम्ही. तर ह्या शेतकऱ्यांना जर सांगायचं जर गेलं तर यांनी SCT वैदिकचा वापर केलेला आहे. तुम्हाला पण ते माहीत नाही. तुम्ही पण प्रत्येक शेतकऱ्या गेलं का त्यांना थोडं सांगा की इथं याचा असं वापरेले इकडे एवढा ऊस निघालेला आहे. आता जर पाहिलं दृश्य सर तर ह्या ऊसाचं नियोजन तुम्ही केलं. आज आपले हे गुणगान गात आहे शेतकरी पण आणि तुम्ही जे बाकीचे शेतकरी ऊसाला जे वापरता आज तुमचं SCT वैदिकचं शॉप पण माहिती केंद्र पण तर त्या शेतकऱ्यांना काय तुम्ही मार्गदर्शन करता? तर 100% SCT वैदिक हे वापरलंच गेलं पाहिजे. तुम्ही 10 गुंठ्याला वापरा. 100%. आता सर मी गावामध्ये ना जवळजवळ 3 जणांना आपला बेसल डोस गेलाय ऊसामध्ये. बरोबर. त्यांनी आपला ऊस बघितला आणि मग त्यांनी डोस नेलाय. असं ना? हो म्हणजे आज जर पाहिलं गेलं तर तुमचा ऊस एकदम समाधानकारक आहे. आहे. जय SCT वैदिक. SCT वैदिक.